संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखनं विठुरायाकडे साकडं घातल्याचं पाहायला मिळालं। एक आरोपी अजूनही मोकाट आहे आणि त्यामुळे सर्व आरोपींना पकडून फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळावा। न्याय मिळेपर्यंत हा आमचा लढा सुरूच राहणार आहे आणि माझे वडील प्रत्येक वारीला पंढरपूरला विठ्ठलाकडे यायचे, ते वारकरी होते। आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी असं साकडं विठ्ठलाकडे वैभवीनं घातलंय। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पाहूया। काय मागणं? न्यायाचंच मागणं आहे आमचं, दुसरं काय मागणं असणार? आम्हाला न्याय पाहिजे, आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे, गुन्हेगारी संपली पाहिजे, गुन्हेगारी संपुष्टात आली पाहिजे, परत ही घटना घडली नाही पाहिजे। या भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि कायम तीच भूमिका राहणार आहे। आरोपीला फासावर लटकेपर्यंत आमची ही भूमिका राहणार। अजून एक आरोपी सापडलेला नाहीये आणि आता कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी झाली, याच्यावर समाधानी आहात? आम्ही जोपर्यंत हे फासावर लटकत नाहीत गुन्हेगार, तोपर्यंत यावर प्रतिक्रिया सुद्धा द्यायची आमची म्हणजे इच्छा नाहीये। कारण का यांनी इतक्या चुकीच्या पद्धतीने आमच्या भावाचा खून केलेला आहे, यांना फाशी होईपर्यंत प्रतिक्रिया देणं सुद्धा योग्य नाही। पण मी खूप सगळ्यांना सांगू इच्छितो, हे गुन्हेगार खूप मोठ्या प्रमाणात सराईत गुन्हेगारीचे एक उदाहरण होतं। यांना अशाच प्रकारची शिक्षा झाली पाहिजे। संतोष देशमुखची मुलगी वैभवी सुद्धा आपल्या बरोबर आहे। काय आज पंढरपूरच्या विठ्ठल नगरीमध्ये आहे, काय मागणं? विठ्ठलाला सुद्धा हेच मागणं आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल। वडील वारी करत होते, कधीही वारी चुकलेली नाही, परंतु त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं? अन्याय तर झालाय, ते कधी न वारी चुकणारे आज ह्या वर्षी ते वारीला नाहीयेत आणि त्यांच्याकडून आज आम्ही विठ्ठला तुला ही लढ्याची वारी आहे ती आज आम्ही तुझ्या दारात आणली आहे आणि या विठोबाला एकच सांगते की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून दे आणि ही जी गुन्हेगारी वाढली आहे ती लवकरात लवकर संपव आणि जे गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर फासावर चढव। नक्कीच आपण पाहिलं तर संतोष कुटुंबियांच्या कुटुंबाने सुद्धा सांगितले की लवकरात लवकर फाशी व्हावी, हेच आता विठ्ठलाच्या मागणं मागितलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।